नमस्कार. नमस्कार. आज आपण इंदापूर तालुक्यातील कुरवली या गावामध्ये श्री संतोष माने यांचा डाळिंबीचा प्लॉट आहे. तर त्या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्यांचे एक 3 वर्षापूर्वीचे हे तिसरा बहार असलेला प्लॉट आहे डाळिंबीचा. साधा भगवा याचे 1 एकरामध्ये त्यांनी 12 बाय 10 वरती लागवड केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने प्रतिभाची उत्पादन वापरून त्यांचे डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. नमस्कार, आपलं नाव सांगा. संतोष विठ्ठल माने. ओके, राहणार कुरवली. मोबाईल नंबर 9922 84 27 83. तर तुम्ही हे डाळिंब किती वर्षापासून पीक घेत आहात? तिसरा बहार आहे. तिसरा बहार आहे. तर तुम्ही प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा वाटतोय का त्याचा? हो, वाटला की फायदा. ग्लेजिंग चांगला आलं, साईज चांगली झाली. ओके, तुम्ही प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरत असताना इतर शेतकऱ्यांचं तुम्ही प्लॉट पाहताय आणि तुमचा प्लॉट पाहताय, तर तुम्हाला इतरांपेक्षा सेटिंगमध्ये कसा फरक वाटतोय तुम्हाला? डबल फरक आहे. डबल फरक आहे. हो, डबल फरक आहे. साईज मध्ये, कलर मध्ये, सेटिंग मध्ये तिन्ही तुम्हाला फरक जाणवतोय. ओके, प्रतिभा बायोटेकचे तुम्ही बेसल डोस मध्ये अन्नपूर्णा, अवनी, स्टप, पुडमी हे प्रोडक्ट वापरले. हो. तर ते वापरल्यामुळे तुम्हाला फायदा झाला का? फायदा झाला की फायदा भरपूर. इतर रासायनिक पहिले तुम्ही 2 वर्षापूर्वी तुम्ही रासायनिक खतं टाकत होता आणि हे खतं टाकलं, तुम्हाला काय वेगळे पण काय जाणवलं? वेगळं पण म्हणजे झाड जायला फरक पडला. हा, आणि काळुकी राहते झाडावरती. झाडावर काळोखी राहते. आणि ग्लेजिंग साईज चांगली होती. कलर बी येतोय चांगला. ओके, तर तुम्हाला साधारणतः आता ह्या 300-350 झाडामध्ये किती टन उत्पादन अपेक्षित आहे? 12-13 टन निघलं पाहिजे उत्पादन. 13 टन तर नक्की. 13 टन निघण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संतोष माने साहेबांनी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यामुळे 310 झाडामध्ये त्यांना 13 टन उत्पादन, म्हणजे प्रति झाड साधारणतः 40-45 किलो माल त्यांचा या ठिकाणी निघणार आहे. तुम्ही बघू शकता झाडावरती या ठिकाणी असणारं सेटिंग, त्याच्या असणारी साईज, कलर, चमक. हा प्लॉट तुम्ही पूर्वी करत होता, तर ह्या वर्षी तुम्ही शेड नेटनं सुद्धा झाकला होता. तर शेड नेटनं झाकलेल्याचा काय फायदा झाला आणि काय तोटे झाले? डाग आला नाही, अजिबात डाग नाही. ग्लेजिंग चांगला आहे. हा. स्पॉट बीट काय नाहीत. स्पॉट बीट काय आलेला नाही. कोणत्याच फळावरती स्पॉट नाही. तुम्ही लॉजिक, ब्रासिका, बेट याची फवारणी घेतली की ब्रासिका ही घेतले ते. तर त्याचे कसं काय बदल झाला तुम्हाला? चांगला बदल आहे. त्याचबरोबर तुम्ही दरवर्षी तुम्ही जे रासायनिक खत वापरत होता, तर ह्या वर्षी तुम्ही पहिल्यांदाच अवनी हे सेंद्रिय खत वापरलं. तर त्याच्यामुळे मुळीला वगैरे कशा मुळी बी चांगली प्रकारे, चांगल्या प्रकारे आहे. तुमची काय अपेक्षा आहे बाबा? एक साधारणतः ह्या डाळिंबीचे वजन किती पर्यंत आहे आता एका फळाच्या अंदाजे? 400-450 पर्यंत आहे. 400-450 पर्यंत मॅक्झिमम आहे. कमीत कमी 100 आहे. 100 प्लस 450 पर्यंत यांचं आहे. एका झाडावरती साधारणतः किती फळाची संख्या असेल तुम्हाला काय वाटतं? 150 ते 250 फळ आहेत. एका झाडावरती 150 ते 250 फळाची संख्या आहे. तुम्हाला सेटिंगसाठी कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा औषध मारावं लागली का? नाही, अजिबात नाही वापरली. तुम्ही प्रतिभा बायोटेकच्या अन्नपूर्णा, अवनी, पुडमी, स्टप हे जे बेसळ टाकलं तुम्ही आणि जे तुम्ही स्टोरेजसाठी काम केलं, त्याच्यामुळे तुम्हाला सेटिंगला कधी चांगलं झालं. दरवर्षीप्रमाणे तुम्हाला सेटिंगला ह्या वर्षी सुद्धा त्रास झाला नाही. इतर शेतकऱ्यांच्या सेटिंग मध्ये तुमच्या सेटिंग मध्ये काय तुम्हाला बदल जाणवतो? डबल फरक आहे. डबल फरक आहे. त्यांना फवारणी घ्यावं लागलं, तुम्हाला घ्यावे लागलं नाही फवारणी सेटिंगसाठी. सेटिंग बी जास्त झालं आपलं. सेटिंग सुद्धा तुमचं जास्त झालं. नमस्कार. मी प्रतिभा बायोटेकचे खतं आणि औषधं वापरली. कोकोली, झुका, गामा, परत बेट. तर ह्याच्यामुळे मला भरपूर फायदा झाला. मग जर कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर सांगतो, 9922 84 27 83. माहिती पाहिजे असेल तर याच्यावरती कॉल करा. धन्यवाद. हे सर्व उत्पादने दिल्याबद्दल प्रतिभा बायोटेकचे राजशेखर रेड्डी यांचे खूप खूप आभारी आहे. Powerful, excellent.